6 दिवसाच्या इन्क्युबेशन ट्रेनिंग नंतर आज आमची JNPT ला पोर्ट व्हिजिट झाली आणि पोर्ट व्हिजिट मध्ये बऱ्याचशा गोष्टींची माहिती मला बघायचा एक चान्स मिळाला आज, म्हणजे खूप जवळून. आणि त्यामध्ये एक्झॅक्टली पोर्टचं जे मुवमेंट असतं शिप पर्यंत ते कसं होतं, त्याचं स्टफिंग कसं होतं, त्याचं ग्रेडिंग कसं होतं, त्याला प्री कुलिंग कशी करतात, या सगळ्या गोष्टी. आणि त्याच्यानंतर जे डॉक्युमेंटची प्रोसेस आहे कस्टम मधली किंवा पोर्ट मध्ये जे काय मुवमेंट होतात कंटेनरच्या, त्या एकदम जवळून आज बघायला मिळाल्या. आणि इट्स व्हेरी नॉलेजेबल फॉर एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेस. CFS नंतर JNPT नंतर मग कोल्ड स्टोरेजला वगैरे असं गेलो. आणि नंतर CFS ला आम्ही जेव्हा गेलो तर CFS ला जेव्हा ते मेन ऑफिसर होते त्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती वगैरे दिली. ते कंटेनरचे वगैरे जेवढे पण आमचे टाईप्स होते 20 फीट, 40 फीट, 45 फीट, ते आम्हाला चांगले एक्सप्लेन केलं. आणि त्यांची आपले ऑपरेशन वगैरे कसे हँडल होतात ते त्याची माहिती वगैरे दिली. मग आता आम्ही JNPT ला गेलो. मग JNPT ला वगैरे लोडिंग अनलोडिंग कसं वेसल होतं ते आम्हाला प्रॅक्टिकली आम्हाला दाखवलं. मग नंतर आम्ही कोल्ड स्टोरेजला गेल्यावर कोल्ड स्टोरेजला आम्हाला म्हणजे शॉर्टिंग रेटिंग कसं करायचं. आणि आम्ही फर्स्ट मतलब ॲज अ मर्चंट एक्सपोर्ट आम्ही फर्स्ट टाइम जेव्हा करू तेव्हा आम्ही फर्स्ट सप्लायरची आम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट थ्रू आम्ही म्हणजे आमचा माल डायरेक्ट कोल्ड स्टोरेजला गेल्यावर आम्ही म्हणजे कसं हँडल करायचं वगैरे ते आम्हाला सांगितलं.